सिरीज भाग 2 मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण वान सिरीज मध्ये हा गणपती बाप्पा बनवला आहे. खूप छान सुंदर असा युनिक अट्रॅक्टिव्ह असं छानसं डेकोर पीस बनवलं होतं आणि त्याला आपण भरभरून सपोर्ट दिला. सर्वप्रथम मी त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. अशाच प्रकारे भाग 2 मध्ये पण आपण असं छानसं सुंदर असं छोटंसं जे आपल्या नेहमी उपयोगात येईल असं एक छानसं युजफुल वान बनवणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता लवकरात लवकर आपण भाग 2 सुरू करूया. परत यावेळेस मिशोवरून मी काही प्रोडक्ट मागवले आहे जे आपण या भाग 2 मध्ये यूज करणार आहोत. यासाठी आपल्याला सर्वात आधी काय साहित्य लागणार हे आपण बघून घेऊया. मी हे OHP शीट मिशोवरून ऑर्डर केले आहे. हे 150 रुपीजला 25 ml मिळाले आहेत. 100 मायक्रमचे आहेत. ते मी इथे यूज करणार आहे. त्यानंतर मला एक प्रिंटआउट लागणार आहे. त्यासाठी मला जी डिझाईन हवी आहे त्याची मी एक प्रिंटआउट काढून आणलेली आहे. त्यानंतर मी पेन मार्कर यूज केला आहे कॅम्लिनचा. जर तुमच्याकडे हे इझिली अवेलेबल होत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे आपण पेंटसुद्धा यूज करू शकतो. पण त्यासाठी मला तुम्ही कमेंट करा, म्हणजे मी त्याच्यावर एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल. पेंट मार्करची लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते. आपल्याला यासाठी ग्लू लागणार आहे, तर तो ग्लू तयार करून घेऊया. तो ग्लू कोणत्या प्रमाणात तयार करायचा आहे जेणेकरून अशा प्रकारे आपली रांगोळी निघून नाही जाणार. त्यासाठी आपण व्यवस्थित मेजरमेंट घेऊन ग्लू तयार करून घेऊया. आधी एका काचेच्या बॉटलमध्ये तयार करते जेणेकरून आपण हे यूज करू शकतो. कॅप बंद केले की हे वाढणार सुद्धा नाही. 1 चम्मच मी फॅब्रिक ग्लू यूज केला आहे. फेविकॉल नका यूज करू. फेविकॉल यूज केला तर ते वरचं पूर्ण रांगोळी निघून जाते. आणि सेम चम्मचने 1 चम्मच पाणी ॲड करून हे छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि हा आपला ग्लू रेडी आहे. आता आपण हा पूर्ण व्हिडिओमध्ये यूज करणार आहोत. आता आपण फर्स्ट डिझाईन बघून घेऊया. अशा प्रकारे आपण प्रिंटआउट काढलेल्या पेपरवर OHP शीट छानपैकी मी लावून घेतली आहे आणि ती अजिबात हलत नाही. तुम्ही दोघा हाताने फिक्स पकडून सुद्धा करू शकता. हे बघा, हा पेंट कशा प्रकारे चालतोय. अशा प्रकारे मी फक्त फिक्स करून 1 मिनिटाचं काम आहे. एकदम फास्ट आपल्याला फक्त त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण ही डिझाईन रेडी करून घेणार आहोत. आपली डिझाईन रेडी झाली आहे. आता आपण हिला काढून बघूया ही कशा प्रकारे दिसते. जर तुमच्याकडे प्रिंटआउट काढणं पॉसिबल नसेल, तुम्ही अजून एक पर्याय सांगणार आहे मी विदाऊट प्रिंटआउट कसं करायचं आहे. आणि तुम्ही जर हाताने एका पेपरवर डिझाईन काढून सुद्धा सेम प्रोसेस करू शकता. आता याला आपण शेपने व्यवस्थित कट करून घेऊया आधी. आणि याच्यामध्ये मी जास्त कलर न यूज करता फक्त मला डेली यूजसाठी हवी आहे. देवाच्या मंदिराच्या समोर ठेवायसाठी छोटीशी रांगोळी हवी आहे, म्हणून मी या यूज करते. त्यासाठी मी फक्त हळदी आणि कुंकूचा रेड अँड येलो कलर यामध्ये यूज करणार आहे. आता आपण दुसरी डिझाईन बघून घेऊया. सेम आहे. मी सेम प्रकारे OHP शीट ठेवली आहे आणि पूर्ण डिझाईन काढून घेते. फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलंच असेल, या रांगोळ्या देवाच्या मंदिरासमोर इतक्या सुंदर दिसतात. जरी तुम्हाला वाण म्हणून नसल्या द्यायच्या तरी तुम्ही घरच्यासाठी तयार करू शकता. खूप कमीत कमी खर्चात बनतं आणि छान छान डिफरंट आणि अशा परफेक्ट, जेणेकरून एखाद्या वेळेस आपला दिवा वगैरे काही ठेवलं जातं मंदिरासमोर, त्याच्या हाताने आपण जे रांगोळी काढतो ती खूप लवकर खराब होऊन जाते. तर ही रांगोळी तुम्ही यूज करू शकता. मस्त वेगळे वेगळे डिझाईन आपण चेंज करू शकतो. अशा प्रकारे मी सेम ठेवून घेतलं आहे. याच्यावर एक पेपर ठेवून हे प्रेस करून याच्यावर हे वाढल्यानंतर परत याच्यावर एक लेअर ग्लूची लावून परत आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे. हे आता मी कट करून घेते जोपर्यंत हे वाढेल आणि जी सांगितली ती प्रोसेस परत करून घेऊया. जर तुम्हाला वाण म्हणून नसेल द्यायचं, स्वतःसाठी करायचं असेल तर हे लूजमध्ये जनरल स्टोअरमध्ये इझिली मॅक्झिमम 10 रुपीजला 1 शीट असं मिळून जातं. पण ते बघून घ्या. ही मी चुकून बारीक घेऊन घेतली होती जास्त. हे मला नाही माहीत किती मायक्रमची आहे, ते बघून घ्या. आतापर्यंत 2 टाईप आपण प्रिंटआउटवरनं काढले आहे किंवा आपण हाताने काढलेल्या याच्यावरनं काढू शकतो. आता हे थर्ड टाईप जर तुमच्याकडे प्रिंटआउट किंवा हाताने नसेल अवेलेबल तर डायरेक्ट मोबाईलवरनं कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी एक ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. पेपर कॉपी म्हणून ॲप आहे. तुम्ही लोगो बघू शकता. हा लोगो बघून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि ते कसं यूज करायचे ते देखील मी सांगणार आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या तुम्हाला जी डिझाईन हवी ती. आता ती डिझाईनमध्ये पेपर कॉपी ॲपमध्ये ती डिझाईन ओपन करून ज्या साईजची तुम्हाला हवी ती डिझाईन ओपन करून इथं वर लॉकचं बटन आहे ते लॉक करून घ्यायचं. म्हणजे स्क्रीन लॉक होऊन जाते आणि आपण कितीही हात लावला तरी ही स्क्रीन क्लोज होत नाही किंवा हलत नाही. अशा प्रकारे मला हा नंदीचं काढायचं आहे. त्यासाठी मी याच्यावर OHP शीट ठेवून घेतली आणि मी हे सुद्धा पुन्हा मार्कर यूज करून काढणार आहे. हे बघा, खूप इझिली अशा प्रकारे तुम्हाला जी हवी ती शीट
तुम्ही जे हवं ते पिक्चर तुम्ही काढू शकता आणि जी साईज हवी ती सेम साईज तुम्ही करू शकता. ज्या साईजमध्ये तुम्हाला हवं आहे ती साईज तुम्ही झूम इन और झूम आउट इझिली करू शकता. आणि सेम आता बघूया आपण हे वरचं आपण हे पोटापर्यंत तर काढलं आहे, खालचे पाय कसे काढायचे ते सुद्धा बघून घेऊया. गाईज खूप छान ॲप आहे, स्पॉन्सर्ड नाही आहे, खूप छान आहे, युजफुल आहे. हे तुम्ही इव्हन ड्रॉइंग काढायला पण यूज करू शकता. जर तुमची पण ड्रॉइंग माझ्यासारखी घाण असेल तर तुम्ही हे ॲप यूज करू शकता. हे बघा आता आपल्याला काउंट झालं आहे, ते कसं झालं आहे ते आपण बघून घेऊया. खूप छान प्रकारे आपली ड्रॉइंग आली आहे. आपण आता हे पुन्हा लॉकचं बटन प्रेस करून अनलॉक करून सेम साईड फक्त वर स्क्रोल करून घेऊया. अशा प्रकारे हे परत लॉक आणि अनलॉक आपण इझिली करू शकतो. आता हे वरच्या डिझाईनशी मॅच करून आपण खालची डिझाईन कंटिन्यू पूर्ण करून घेऊया. अशा प्रकारे आपला नंदी रेडी झाला आहे. खूप सुंदर दिसतो. हे बघा पूर्ण काढल्यावर खूप छान दिसतो. यामध्ये मी रेड आणि येलो कलरसाठी 2 सर्कल करून घेतले आहे. माझा ग्लू संपल्यामुळे मी पुन्हा ग्लू तयार करून घेते. मी 1 स्पून फॅब्रिक ग्लू घेतला आणि 1 स्पून वॉटर. अशा प्रकारे छानसं मिक्स करून घेऊया परत आणि आपलं पुढची प्रोसेस सुरू करूया. गाईज आपण आतापर्यंत जेवढे डिझाईन केले त्यामध्ये फक्त 2च कलरच्या रांगोळ्या यूज केल्या आहे. मी अजून 2 डिझाईन केले आहे. त्यामध्ये मी डिफरंट जास्त नाही पण थोडे कलर यूज केले. ते पण मी तुम्हाला दाखवून देते. ते पण खूप सुंदर दिसतं. थोडेसेच कलर यूज करायचे पण छानसा लुक येतो आहे रांगोळीला. ते पण आपण बघून घेऊया. हे अशा प्रकारे आपला नंदी रेडी झाला आहे. आपण आता याला कटआउट करून घेऊया छानसं. जर तुम्हाला असल्या रांगोळीचे डिझाईन अजून डिफरंट हवे असतील तर मला तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून मला फक्त लिंक किंवा डिझाईन मेसेज करा. मी तुम्हाला तुमच्या ID वर वेगळे छानसे डिझाईन खूप सारे काढले आहेत ते तुम्हाला मी फॉरवर्ड करून देईन. अशा प्रकारे हे मी तयार केलं आहे. हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता जी ही सर्कलची रांगोळी यूज केली आहे त्याच्या पूर्ण बाहेरून मी छोटे स्क्वेअर करून त्यात छान वेगळे कलर भरले. असे हे खालच्या रांगोळीला पण मी अशा प्रकारे 2 कलर यूज केले आणि हे एक कॉर्स तयार केला आहे अजून. चला तर फ्रेंड्स बघूया हे आपण वापरून कसं दिसतं. लवकरात लवकर हा आहे माझा देव्हारा आणि याच्या खाली मी आता ठेवून बघते. ब्लॅक फरशीवर व्हाईट रांगोळी खूपच जास्त सुंदर दिसते आणि स्वतः बनवून यूज करण्याचं जो सिरियसली खूप छान वाटतं. स्वतःच्या हाताने बनवलेलं तुम्ही नक्की करा. खूप सुंदर आहे. किमान एक तरी करा स्वतःसाठी. खूप सुंदर वाटतं. आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम ID मी देते तुम्हाला कमेंटमध्ये. तुम्ही इंस्टाला फॉलो करून मला मेसेज करा. मी तुम्हाला डिझाईन शेअर करते. तुम्हाला पेंट मार्करची लिंक हवी असेल ते सुद्धा मला पेंट म्हणून मेसेज करा. मी तुम्हाला लिंक शेअर करेन. थँक्यू सो मच फ्रेंड्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. जर आवडलं तर लाईक शेअर करा. तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. जेणेकरून हे खूप छान छोटंसं ऑप्शन आहे आणि मी सिंपल प्रकारे यूज केलं. हे खूप छान छोटंसं गिफ्ट आहे. प्रत्येक बाईला प्रत्येक गृहिणीला आवडेल असं गिफ्ट आहे. मी ते डेली यूज करू शकतो असं आहे. त्यासाठी हे तुम्ही जर तुम्हाला काहीतरी बाहेरून वाण द्यायचं असेल त्यासोबत तुम्ही सिंपलचं असं क्राफ्ट म्हणून हे सुद्धा एक्स्ट्रा असं छानसं छोटंसं गिफ्ट देऊ शकता. थँक्यू सो मच.